आपला टॉर्शन ऑफ सर्क्युलर शाफ्ट विचारला आहे, ठीक आहे. तो टॉर्शन ऑफ सर्क्युलर शाफ्ट जे आहे याच्यामध्ये आपल्याला काही मेन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. हे बघा, तो जनरली आपल्याला जो मेकॅनिकल इंजिनिअरचे जे मुलं असतात त्यांना शाफ्ट जो आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट दिसायला भेटतो. तो हा जो शाफ्ट आहे या शाफ्टबद्दल सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, हा शाफ्ट जो आहे हा पिळला जातो. हा शाफ्ट पिळला जातो. याचा अर्थ असा आहे की याच्यावरती मुवमेंट नाही लागत, हा पिळला जातोय म्हणजे याच्यावरती काय लागते, टॉर्क लागते. काय लागते, टॉर्क. याचा अर्थ असा झाला, जो बीममध्ये वरून लोड लागल्यावरती काय होत होतं, तुम्ही त्या लोडमुळे काय काढत होते, मुवमेंट काढत होते एम. तर त्या एमच्या ऐवजी तुम्ही इथं काय अप्लाय करताय, टॉर्क. काय अप्लाय करताय, टॉर्क. आणि या टॉर्क अप्लायमुळे प्रत्येक फायबरमध्ये, म्हणजे समोरून दिसल्यावर तुम्हाला असा गोल दिसतोय, त्या गोलचे असे फायबर आहेत ना, असे गोल गोल फायबर आहेत, गोल गोल फायबर आहेत की नाही, हे सगळे गोल गोल फायबर एकमेकांवर रोल करतील ना. याचा अर्थ जिथे ते दोन लेअर हे करतायत त्यांच्यामध्ये बी ताण येईल. जसं की तुम्ही केळीचं हे बघितलं का, खोड, बरोबर का, केळीचं खोड बघितलंय, त्या केळीच्या खोडला जर का आपण टर्न केला तर त्याच्या प्रत्येक फायबरमध्ये ताण येईल बाळांनो. कळलं का, त्याला बोलतो आपण टॉर्शन. काय म्हणतो त्याला आपण, तो टॉर्कमुळे प्रत्येक लेअरमध्ये स्ट्रेस तयार होतो. आता तुम्ही बोलणार तर टॉर्क जो आहे, तो टॉर्कसाठी आपण आता टी बोलणार. जिकडे बीममध्ये मुवमेंट येत होती त्याच्या करस्पॉन्डिंग टॉर्शनमध्ये टी काय आहे, टी आहे टॉर्क. टी काय आहे, आपण मुवमेंट सारखाच असतो. याला कशामध्ये मोजतात, न्यूटन MM मध्ये. कशात मोजतात, न्यूटन. ठीक आहे. तुमच्या लक्षामध्ये येईल की मुवमेंटमुळे मेंबरच्या आतमध्ये स्ट्रेस तयार होत होती, त्याला बोलत होतो आपण सिग्मा बी बेंडिंग स्ट्रेस. काय बोलत होतो, सिग्मा बी. आणि ती कसंच काढत होती तुम्ही, M/Z करून. आठवतं का, M/Z करून काढत होते. तसं या पद्धतीने या टॉर्शन लावल्यामुळे मेंबरमध्ये देखील स्ट्रेस येतो आणि तो तो असतो आपला शिअर स्ट्रेस. काय असतो आपला, तो त्याला आपण शिअर स्ट्रेस बोलणार. तर तो शिअर स्ट्रेस आपला राहणार टाऊ. ओके, तो शिअर स्ट्रेस त्याच्यामध्ये येणार. आणि तो किती राहणार, तो बघा, तुम्ही इकडे स्ट्रेस बोलताय M/Z, तो इकडे किती राहणार, हा असणार T/Z. काय असणार, हा T/Z. तुम्हाला T/Z करायला लागेल. तर हीच तर आपली कन्सेप्ट झाली. तो टॉर्क लावल्यामुळे प्रत्येक फायबरमध्ये स्ट्रेस तयार होतो, त्याला आपण शिअर स्ट्रेस बोलतो. टॉर्क डिवाइड बाय, जर का तुम्ही मॉड्युलस ऑफ सेक्शनल मॉड्युलस जर केला Z, तर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. तर आता आपल्याला एक एक करून बघायचं कुठले कुठे टर्म लागतात. पुन्हा टॉर्शनमध्ये आपल्याकडे फेमस फॉर्म्युला राहतो, तो म्हणजे टॉर्शनल फॉर्म्युला. कुठला, टॉर्शनल फॉर्म्युला. बघा बरं, टॉर्शनल फॉर्म्युला कुठला आहे, टॉर्शनल फॉर्म्युला आपल्याकडे T/J G थिटा बाय L टाऊ बाय R. हा आपल्याकडे असतो टॉर्शनल फॉर्म्युला. ज्या पद्धतीने तुमच्याकडे प्युअर बेंडिंगचा फॉर्म्युला होता M/I सिग्मा बाय Y E/R, त्या पद्धतीने आपला हा टॉर्शनल फॉर्म्युला असतो T/J G थिटा बाय L टाऊ बाय R. तुम्ही 2-2च्या जोड्या घ्यायच्या, पहिल्याची याच्यासोबत आणि दुसऱ्याची याच्यासोबत, आणि त्याच्यावरून आपण आपलं कॅल्क्युलेशन बघतो. तर या प्रत्येक टर्मचा अर्थ आपण समजून घेऊया. पहिलं आहे आपल्याकडे टी म्हणजे कोण, तो टी असतो टॉर्क. टी काय असतो, टॉर्क. बरं, जे काय आहे, जे जो असतो तो जे आहे आपला, जेला बोलतो आपण, जे आहे पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. काय तो, पोलर मुवमेंट ऑफ MI. पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे IXX प्लस IYY या दोघांची काय करायची बेरीज, त्याला बोलतो पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. जी, तो टी झाला, जे झाला. जी थिटा, जी काय, जीला बोलतो आपण, तो जी आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. काय ती, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जी. थिटा काय, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही याला पिळणार ना, तो कितीतरी डिग्रीने पिळणार की नाही, तो त्याला बोलतात अँगल ऑफ ट्विस्ट. अँगल ऑफ ट्विस्ट, तो रेडियनमध्ये जनरली घेतात. तो अँगल ऑफ ट्विस्ट कशामध्ये घ्यायचा, इन रेडियन. कशात घ्यायचा, इन रेडियन. ओके, तो थिटा अँगल ऑफ ट्विस्ट आहे. पुढे जाऊ, कुठपर्यंत आलो बघा, चेक करत राहा. T/J G थिटा बाय L. L म्हणजे काय असते, लेंथ ऑफ रॉड. तो T/J G थिटा बाय L टाऊ बाय R. टाऊ काय आहे, टाऊ आहे शिअर स्ट्रेस. तो टॉर्क अप्लाय केल्यामुळे जी शिअर स्ट्रेस येते तो शिअर स्ट्रेस. R काय आहे, R आहे आपली रेडियस. काय आहे, रेडियस. आणि रेडियस तुम्हाला काढता येते, रेडियस ऑफ काय, रेडियस ऑफ शाफ्ट. कसं काढणार, तर तुम्हाला तो जो शाफ्ट आहे त्या शाफ्टचा काय दिलेला जातो, डायमीटर, त्याला डिवाइड बाय 2 करायचा. ओके का. तो अशा पद्धतीने एवढ्या सगळ्या टर्मिनॉलॉजी येऊन जातात. तुम्हाला आता बघा, तुम्ही जर बघायला गेलात तर जेची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल कशी, हे बघा चेक करू. J इज इक्वल टू IXX प्लस IYY. कसं काढणार, π/64 D⁴ प्लस π/64 D⁴. ओके का.
या पद्धतीने जर तुम्ही करायला गेलात तो π/64 कॉमन निघून जाईल ना. तो जेची व्हॅल्यू जी तुम्हाला सर्क्युलर सेक्शन, जनरली हा शाफ्ट मी सॉलिड सर्क्युलर सेक्शन घेतला आहे. हॉलो असला का त्याच्यानुसार परत ते बदलेल. तो आपण सर्क्युलर सेक्शन बघत आहोत, सॉलिड सर्क्युलर सेक्शन. मग त्या केसमध्ये जेची व्हॅल्यू कसं येईल, π/64 जर का तुम्ही कॉमन काढताय तर मध्ये उरणार तुमच्याकडे d⁴ प्लस d⁴. तो π/64 हा होऊन जाईल आणि d⁴ प्लस d⁴ 2d⁴ होऊन जातील. याला जर का तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेलात तर जेची व्हॅल्यू सर्क्युलर सेक्शनसाठी, सॉलिड सर्क्युलर सेक्शनसाठी पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया जेची व्हॅल्यू काय येईल आपल्याकडे, हा 2 कटला हा झाला 32. तो π/32 d⁴. आला का लक्षामध्ये. या पद्धतीने आपला फॉर्म्युला होऊन जाईल पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा. हा पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे. बरं ठीक आहे. आता पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. तुम्हाला काय करावं लागत असतं बरं का, पुढे एक एक टर्म आपण शिकत असतो. पुढच्या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर आपल्याला लागेल परत पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया झाला झेडपी. पुढची एक टर्म मला शिकवावी लागत असते ज्याचं नाव आहे आपल्याकडे आता पोलार मॉड्युलर. तो झेडपी. झेडपी मला लागेल. तुमच्या लक्षामध्ये येईल की आपण सर्क्युलर सेक्शनमध्ये झेड बघितलेला आहे, I/Y. काय बघितलं आपण, I/Y. तर या पद्धतीने पण इथं आपल्याकडे काय बरं का आता, तो पोलार मॉड्युलस बोलतो आपण त्याला. तर पोलार मॉड्युलस काय बघा, पोलार मॉड्युलस ऑफ सॉलिड, पोलार मॉड्युलस. पोलार मॉड्युलस काय असतं बरं का, पोलार मॉड्युलस म्हणजे झेडपी मला लागेल तो झेडपी. झेडपी काय असतो, तुम्ही याच्या अगोदर बेंडिंगच्या केसमध्ये झेड शिकलेला आहात. तो झेड होता काय, I/Y. तोच तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. इथे जो आय असणार आहे हा कुठला आय असणार आहे आपला आता, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर तुम्ही जर का समजा झेडपी काढताय तो झेडपी काय, इट इज द रेशो ऑफ व्हॉट, कशाचा रेशो आहे हा रेशो आहे, कशाचा रेशो आहे हा, चालूच आपण शोधला IP, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्याला बोललो आपण जे. काय बोललो आपण ज्याला, जे. पोलार म्हणजे IXX प्लस IYY. तो जे डिवाइड बाय जो वाय आहे तो वाय काय असतो आपला, रेडियस काय असतो. याचा अर्थ मला झेडपी जेव्हा काढायचा असेल तर मी आता J/R करणार, J/R. ठीक आहे. तो J/R झाला आपला झेडपी. मग काढून घ्या. चालूच तुम्ही बघितला, काय बघितला तुम्ही, जे काय आणला π/32 d⁴ आणि आर काय असतो d/2. मग मला सांगा झेडपी काय होईल, जर तुम्ही हा डी कटला तर d³ होऊन जाईल आणि हा जर केला तर 16. तो π/16 d⁴. आलं का, हा झाला आपला झेडपी. हा काय झाला, तो हा झेडपी झाला. झेडपी आपल्याला काढता येईल. हे सर्क्युलर सेक्शन झालं. हॉलो सेक्शनसाठी पण आपल्याला काढता येईल. जर मला हॉलो सेक्शनसाठी काढायचं असेल तर कसं येईल बरं का, झेडपी π/16 कॅपिटल D³ मायनस छोटा, नाही तसं नाही जमणार. तर तसं जमणार नाही. d⁴ ते करू आपण वाटलं असतं. हे बघा इथपर्यंत काय हा सॉलिडचा आणलेला आहे. आता आपण कशाचं बघणार, पुढे हॉलोचं बघणार. ओके का. तर या पद्धतीने हे आहे पोलार मॉड्युलस झेडपी आपण काढून झालेला आहे. एनीबडी डाऊट. ओके का. तो आता आपण काय करणार, एक एक्झाम्पलच्या मदतीने या सगळ्या गोष्टी आपण फाइंड आउट करण्याचा ट्राय करूया.